रुग्णालयांमधून तयार होणारा जैववैद्यकीय कचरा हा अनेक शहरांसाठी डोकेदुखी ठरतो. संसर्गजन्य कचरा, तीक्ष्ण वस्तू, सुया, काचेचे तुकडे, रासायनिक कचरा आणि औषध कचरा यांचा समावेश असतो. कोल्हापूर शहरात तयार होणाऱ्या अशा कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प महानगरपालिकेनं विकसित केलाय. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज या प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं. SS सर्व्हिसेस या कंपनीमार्फत 30 वर्षांच्या करारानं हा प्रकल्प चालवण्यात येतोय. या प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील कोल्हापूर महानगरपालिका, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, कागल, ग्रामीण भागातील बायोमेडिकल वेस्ट इथं आणलं जातं. प्रकल्पामध्ये दररोज सुमारे 1500 ते 1700 किलो जैविक वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करण्यात येते. पिवळ्या प्रवर्गातील जैविक वैद्यकीय कचऱ्यावर इन्सिनरेटर प्रक्रिया करून कचरा भस्मसात केला जातो. त्यातून तयार होणारी राख रांजणगावमधील घातक कचरा निर्मूलन प्रकल्प रांजणगाव इथं पाठवला जातो. रेड प्रवर्गातील जैविक वैद्यकीय कचऱ्यावर रासायनिक प्रक्रिया करून हा कचरा महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मान्यताप्राप्त पुनर्प्रक्रिया केंद्राकडे पाठवला जातो, अशी माहिती कंपनीचे प्रमुख आशिष घाटगे आणि मॅनेजर सागर जाधव यांनी दिली आहे. दरम्यान जुन्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 1 टनाची होती. मात्र नवीन प्रकल्पामध्ये ही क्षमता वाढवून 4.5 टन करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 30 वर्ष पूर्ण क्षमतेनं चालणारा बफर झोनमधील हा एकमेव प्रकल्प असल्याचं महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सांगितलं. या प्रकल्पामधून महापालिकेला दरमहा 2,20,000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय. प्रकल्पामुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी होऊन शहरासह जिल्ह्याचं आरोग्य कायम ठेवण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरतोय.